कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार. कार आणि सामान संपूर्ण जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आमटेम रेल्वे स्थानकासाठी आंदोलन. 17 जानेवारीला होणार रेल रोको. रेल्वे प्रशासनाचा तीव्र निषेध. 25,000 नागरिकांचा सहभाग. सरस प्रदर्शनात मोठी आर्थिक उलाढाल. 63 लाखांच्या उत्पादनांची विक्रमी विक्री. महिला बचत गटांना मोठे व्यासपीठ. गणपतीपुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी. आणि मानगाव हायस्कूलचा मोठा विजय. जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक. विद्यार्थ्यांनी वेधले साऱ्यांचे लक्ष. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील खेड चिपळूण दरम्यान एक्सेल फाटा येथे बर्निंग कारचा थरार पहाटेच्या सुमारास पाहायला मिळाला. आज पहाटे साधारण 5 वाजता गोव्याच्या दिशेने जाणारी मारुती एर्टिगा कार महामार्गावरील डिवायडरवर आदळली आणि काही क्षणातच कारने पेट घेतला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कार चालकाला डुलकी आल्यामुळे वाहन डिवायडरवर आदळले आणि अपघातानंतर कारमध्ये अचानक आग भडकली. मिळालेल्या माहितीनुसार कार चालकाला डुलकी आल्यामुळे वाहन डिवायडरवर आदळले आणि अपघातानंतर कारमध्ये अचानक आग भडकली. सुदैवाने वाहनातील सर्वजण वेळेत बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारसह त्यातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोटे MIDCच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वाहनातील सर्वजण वेळेत बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारसह त्यातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोटे MIDCच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कार मोठ्या प्रमाणात जळून गेली होती. या घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, जी पोलिसांनी नियंत्रित केली. पेण तालुक्यातील आमटेम येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याच्या मागणीसाठी 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता भव्य रेल रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. 1986 पासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी परिसरातील आमटेम, निगडे, पाबळ, जिरणे, वरब आणि शिहू या 6 ग्रामपंचायतींमधील तब्बल 25,000 नागरिक एकवटले आहेत. लोकप्रतिनिधींनी वारंवार शिफारसी करूनही रेल्वे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये पुकारलेले आंदोलन प्रशासकीय आश्वासनानंतर स्थगित केले होते, परंतु ठोस कृती न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. रेल्वे आमच्या भागातून धावते, मात्र आम्हाला ती केवळ दुरूनच पाहावी लागते, अशी आर्तखंत नागरिक व्यक्त करत आहेत. हक्काच्या प्रवासासाठी आता आरपारची लढाई लढण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. या तीव्र आंदोलनामुळे रेल्वे वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी रेल्वे प्रशासनात जबाबदार असेल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आणि आपण रेल रोको करण्याचा निर्णय सर्वांनी एकमताने घेतलेला आहे. हा रेल रोको ज्यावेळेला आपण ज्या तारखेला करणार आहोत त्यावेळेला प्रत्येक गावातनं घरटी एक पेक्षा जास्त आली तर जास्तच चांगला, पण प्रत्येक घरटी एक माणूस येऊन आपण त्या ठिकाणी रेल रोको अत्यंत शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आपल्याला करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. सर्वांचा ह्याच्यासाठी पाठिंबा आहे ना? सर्वांची तयारी आहे? नवी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पक्षाचे नेरूळ प्रभाग क्रमांक 23 चे उमेदवार सूरज पाटील, प्रदीप गवस, रुपाली किस्मत भगत, सौ सुजाता सूरज पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. नगरसेवक हे शहराच्या विकासाचे खरे शिल्पकार असतात. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गणेश नाईक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रचाराचा काल नारळ नेरूळ येथे गणेश नाईक यांनी फोडला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रोड स्थानकावर आता प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंचक्रोशी ग्रामविकास समिती या सुविधेसाठी सातत्याने मागणी करत होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि आजारी प्रवाशांना स्थानकावर ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रवाशांची ही महत्त्वाची गरज ओळखून रेल्वे प्रशासनाने लिफ्टसाठी 60 लाख रुपयांची निविदा अखेर जाहीर केली आहे. प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे यांनी या निर्णयाची माहिती दिली. समितीचे माजी अध्यक्ष अनिल भोवड, नूतन अध्यक्ष विश्वास राघव, सचिव संदेश मिठारी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.
या निर्णयामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास आता अधिक सुसह्य आणि सुखकर होण्यास मदत होणार आहे. ग्रामविकास समितीने कोकण रेल्वे प्रशासनाचे या निर्णयाबद्दल मनापासून आभार मानले आहेत. हा निर्णय संपूर्ण राजापूर पंचक्रोशीतील नागरिकांसाठी अत्यंत सुखद बाब असून प्रवाशांच्या सोयीची मोठी अडचण आता दूर झाली आहे. नमस्कार. आपल्या कोकण रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाचं रेल्वे स्थानक म्हणजे आमचं राजापूर रोड रेल्वे स्थानक. अत्यंत गर्दीचं ठिकाण. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून गेले अनेक दिवस आम्ही एक महत्त्वाची मागणी करत आहे. ती म्हणजे या ठिकाणी एक आम्हाला प्रवासी लिफ्टची सोयी सुविधा झाली पाहिजे. ही अनेक दिवसाची आमची मागणी होती आणि आज तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद वाटतो आहे की आपल्या पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून आणि सातत्यपूर्ण केलेल्या आम्ही पाठपुरावाला आज यश आलेलं आहे आणि राजापूर रोड रेल्वे स्थानकावर प्रवासी लिफ्ट आज मंजूर झालेली आहे. तिची 60 लाखाची निविदा देखील काल न्यूजपेपरमध्ये आलेली आहे. खऱ्या अर्थानं हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे, कारण या ठिकाणी वर्दळ खूप असते. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला महिलांसाठी असेल, दिव्यांगांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, ये जा करण्यासाठी अत्यंत त्रासदायक हा विषय होता. तर आज लिफ्ट झाली कारणाने वर खाली करायला अत्यंत सुलभ होणार आहे. त्यामुळे या गोष्टीचं मी स्वागत करत आहे आणि आमच्या कोकण रेल्वेचे देखील आभार मानत आहे. आणि या ठिकाणी या कामासाठी ज्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे मी देखील आभार मानतोय. धन्यवाद. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे आयोजित जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन 2025ला पर्यटकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. 24 ते 28 डिसेंबर या कालावधीत झालेल्या प्रदर्शनात एकूण 63,51,973 रुपयांची विक्रमी विक्री झाली. यात 50 लाख रुपयांहून अधिक किमतीची उत्पादने तर 13 लाख रुपयांच्या चविष्ट खाद्यपदार्थांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समूहांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने एकूण 83 स्टॉल्स उभारण्यात आले होते. प्रदर्शनात कोकणी मेवा, हस्तकला, घरगुती मसाले आणि नर्सरी उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. केवळ व्यापारच नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि पाककला स्पर्धांनी या महोत्सवाची रंगत वाढवली. उत्कृष्ट विक्री, मांडणी आणि चवीसाठी विविध महिला गटांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. कोकणी संस्कृती आणि पदार्थांच्या लोकप्रियतेमुळे बचत गटांचा उत्साह या निमित्ताने द्विगुणित झाला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि लांजा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने देवदे मंचेकरवाडी येथे तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी माजी सभापती चंद्रकांत मंचेकर, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि गटशिक्षण अधिकारी विनोद सावंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लांजा तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे 40 संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या महोत्सवात खो खो, कबड्डी, लंगडी, थाळीफेक आणि धावणे अशा विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा हा या स्पर्धांमागचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेदरम्यान शिक्षक, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धांमुळे लांजा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि खेळकर वातावरण पाहायला मिळाले. या ठिकाणी लांजा तालुक्याच्या तालुका क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना या देवदे मंचमध्ये होत आहेत आणि त्या होत असताना या ठिकाणी आवर्जून आमचे बगळे साहेब या ठिकाणी पोलीस निरीक्षक खास करून उपस्थित आहेत निश्चितपणानं. आणि म्हणून आज या ठिकाणी मी त्या ठिकाणी व्यासपीठावर सुद्धा प्रश्न एक उपस्थित केलेला आहे की या माध्यमातून आपल्या माध्यमातून तो प्रश्न त्या ठिकाणी पुढे जावा. आणि ग्रामीण भागातल्या शाळा बंद होत आहेत त्याचं कारण असं की यापूर्वी शासनानं वस्ती शाळा काढल्या होत्या, प्रत्येक वस्तीवर शाळा व्हाव्यात. कारण हा जो कोकणाचा जो हा भाग आहे हा विस्तीर्ण असा वाडे वस्त्या लांब लांब असल्यामुळे त्या ठिकाणी वस्ती शाळा झाल्या होत्या.
परंतु त्या वसती शाळा बंद पडल्यात. परंतु आता प्राथमिक शाळा ज्या आहेत त्यासुद्धा जवळजवळ मला वाटतं आता 10-15 शाळा जवळ बंद झालेत आणि 10 शाळा ह्या विना शिक्षक म्हणजे त्या ठिकाणी शिक्षकच नाही आहेत. त्या ठिकाणी गट शिक्षण स्वतः आहेत, पण मी निश्चितपणे सांगेन त्या ठिकाणी शिक्षक 10 शाळांमध्ये नाही आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी ग्रामीण भागात हे चाललेलं आहे आणि म्हणून माझी एक विनंती आहे की या ठिकाणी शासनानं ज्या शाळा ज्या ग्रामीण भागातल्या आहेत त्या चालू ठेवाव्यात. या ठिकाणी ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ही शहराकडे जाऊ नयेत आणि म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण अजूनही म्हणजे प्राथमिक शिक्षक देऊ शकतात आणि म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांना धारण करावं आणि भविष्यामध्ये या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून राज्यस्तरापर्यंत जी मुलं जातील त्यांनासुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांचं पुढे पुनर्वसन व्हावं अशी मी विनंती करतो आणि निश्चितपणाने या ठिकाणी सर्वजण आमचे उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरोंदा हायस्कूल येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय समूह गायन स्पर्धेत माणगाव येथील श्री वास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल आणि शिस्तबद्ध गायनाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. अनेक शाळांमधील स्पर्धकांवर मात करत मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे आणि संघभावनेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. या यशामागे संगीत मार्गदर्शक श्री पप्पू तामाणेकर सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून या विजयानं श्री वास विद्यालय माणगावच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत नंबर पटकावलेल्या माणगाव हायस्कूलच्या मुलांनी गायन केलेले हे ते गीत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत रायगडच्या ढालगरमधील जिल्हा परिषद शाळेत शालकरी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा सादर करत जयंती साजरी केली. यावेळी कोणी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत तर कोणी महान नेतृत्वाच्या भूमिकेत उतरून रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी बालविवाह रोखण्यासाठी बालविवाह बंदी होण्यासाठी प्रभात फेरी काढत घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांनी काढलेल्या आगळ्या वेगळ्या रॅलीचे ग्रामस्थ आणि शिक्षकांनी कौतुक केलं. तीन जानेवारी 2026 रोजी साथी महिला सामाजिक विकास संस्था खेड यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध गावांमधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली। या औचित्याने महिलांसाठी कायद्याविषयक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले। यासाठी ॲडव्होकेट अस्मिता मॅडम व वाडकर मॅडम उपस्थित होत्या। त्यांनी महिलांना हक्क, कायदे व संरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। यावेळी महिलांनी विविध थोर समाजसेविका व प्रेरणादायी महिलांचे वेशभूषा सादरीकरण केले। लहान ते मोठ्या मुलींनी सावित्रीबाईंच्या जीवनावर भाषणे केली, तर महिलांनी सांस्कृतिक नृत्य सादर करून आनंद व्यक्त केला। संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन साथी संस्थेच्या कार्यकारिणीने केले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल संस्था अध्यक्षा नैना जाधव यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली। खेड तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत नव्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली असून संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार राजू चव्हाण यांची निवड करण्यात आली, तर ज्येष्ठ पत्रकार किशोर साळवी सचिवपदी विराजमान झाले। उपाध्यक्षपदी सौ अश्विनी वडके आणि इक्बाल जमादार यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार सदानंद जंगम आणि विनय माळी यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे। संघाचे सल्लागार म्हणून उत्तम कुमार जैन आणि श्रीकांत चाळके मार्गदर्शन करणार आहेत, तर मावळते अध्यक्ष अनुज जोशी हे पुढील काळात संघाचे कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत। नव्या कार्यकारिणीमुळे पत्रकार संघाच्या उपक्रमांना नवी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अध्यक्षपदी आज माझी निवड झाली, सर्वांचं आभार मानतो। या पुढील कारकिर्दीत नवनवे उपक्रम राबवून संघाची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहील। या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची। भेटूयात पुढील बातमीपत्रात। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।